नमस्कार सर्वांना, मी रंजना पाटील. माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून देवपूजा केली आणि पाणी सुटले होते. संध्याकाळी सुटत होते ते आज सकाळी सुटले, त्यामुळे धावपळ सुरू झाली. पाणी वगैरे भरून घेतले आणि पाणी भरून झाल्यानंतर चहा वगैरे करायला घेतला. तर चहा करायचा होता, तो आज सर्वांनाच गुळाचा चहा पाहिजे होता, म्हणून म्हटलं तर चला गुळाचा चहा करून देऊया. तर गुळाचं हे पॉकेट आणलेलं होतं, त्यामध्ये इलायची, गूळ आणि पावडर असून मिक्स सर्व होतं, त्यामुळे त्या गुळाचा चहा बनवायचा होता. तर गुळाचा चहा बनवायला घेतला आणि मस्त असा गुळाचा चहा झालेला होता. तर मस्त असा गुळाचा चहा तयार झालेला आहे. मग पहिल्यांदा स्वामींना दिला गुळाचा चहा, नंतर सर्वांना गुळाचा चहा दिला. छान झालेला होता गुळाचा चहा. तर चहा वगैरे झाल्यानंतर म्हणलं आता दोघांचा शनिवार होता, मग म्हणलं बगर करायला घेतली. तर ही शाबू बघा संध्याकाळी भिजत घातलेली होती, खूप छान भिजलेली होती. बघा छान भिजलेली होती. रात्री भिजत घातली की खूप छान शाबू भिजलेली असते. बघा ही शाबू खूप छान भिजलेली आहे. तुम्ही पण संध्याकाळी भिजत घालत जावा, म्हणजे बगर चांगली होते. नंतर ही बगर मी करायला घेतली. शेंगदाणे वगैरे भाजून बारीक कूट करून घेतले आणि मिरची वगैरे बारीक चिरून घेतली, बटाटा चिरून घेतला आणि करायला सुरुवात केली. तर मस्त अशी आपली बगर तयार आहे. बघा पापड पण तळलेले आहेत, छान झाली होती बगर. नंतर सर्व काही झाल्यानंतर स्वामींना दुपारच्या जेवणाचे 11:30लाच नैवेद्य दाखवते स्वामींना. तर बघा नैवेद्य दाखवलेला आहे स्वामींना. तर स्वामींनी नैवेद्य ग्रहण केला. बघा स्वामींनी नैवेद्य ग्रहण केलेला आहे. अशा प्रकारे माझे सकाळचे रुटीन आहे. तरी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझे व्हिडिओ नक्की पहा.